जवळच्या मंकी हिल परिसरात आग लागल्यानं एकच खळबळ माजली आहे। डब्यातून धूर येऊ लागल्यानं आणि फायर अलार्म वाजल्यानं झोपेत असलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। या घटनेनंतर रेल्वे प्रशासनानं तातडीनं परिस्थिती नियंत्रणात आणली। अधिक माहिती घेऊयात। माझे सहकारी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, रात्री कोल्हापूरहून मुंबईकडे महालक्ष्मी एक्सप्रेस रवाना झाली होती। आज सकाळी पहाटेच्या दरम्यान आहे ते मंकी हिल परिसरात कर्जत या ठिकाणी ही ट्रेन आली असताना अचानकपणे आहे ते फायर अलार्म वाजला आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली। प्रवाशांची चांगलीच आहे ती धावपळ उडाली। B1 या डब्यातून धूर येत असल्यामुळे प्रवासी आहे ते गोंधळलेले होते। त्यांना नेमकी काय परिस्थिती झाली याची कल्पना नव्हती। मात्र एकूणच पाहायला गेलं तर या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती आणि त्या ठिकाणी धूर आल्यामुळे फायर अलार्म वाजल्याची आहे ती माहिती प्रवाशांना प्राप्त झाली आणि त्यामुळे लगेचच ही आग आटोक्यात आणल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला। मात्र एकूणच पाहायला गेलं तर या घटनेनंतर आहे ती झोपेत असलेल्या प्रवाशांची चांगलीच आहे ती तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळाले। अनेक प्रवासी भयभीत होऊन आहे ते डब्यातून उड्या मारण्याच्या तयारीत होते। मात्र एकूणच पाहायला गेलं तर परिस्थिती नियंत्रणात रेल्वे प्रशासनानं आणल्यानंतर ही ट्रेन आता पुढे मुंबईकडे मार्गस्थ झालेली आहे। मात्र हा नेमका आगीचा प्रकार कशामुळे झाला याची चौकशी आता रेल्वे प्रशासन करताना दिसून येते। ठीक आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद।